कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी कृष्ण जय राम 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 कृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख झाले गो साजनी सुख झाले गो साजनी तो हा विठ्ठल गोरोबा तो हा विठ्ठल गोरोबा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजनी तो विठ्ठल बरमा तो विठ्ठल बरमा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले गो साजनी सुख झाले गो साजनी साजनी तो हा विठ्ठल गोरोबा तो हा विठ्ठल गोरोबा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरोबा तो हा माधव बरोबा तो हा विठ्ठल गोरोबा तो हा विठ्ठल गोरोबा माधव बरवा माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल गोरोबा तो हा विठ्ठल गोरोबा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरोबा तो हा विठ्ठल गोरोबा
तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. आगर सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. विठ्ठल विठ्ठल बापर कुमादेवीवर, बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण, जय जय राम, 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 जय जय राम कृष्ण. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. पावलो हे संग सुख याचे, पावलो दे सुख दयाचे, पावलो ये सांग सुख याचे. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. पावलो हे संग सुख याचे, पावलो हे सांग सुख याचे, पावलो हे सांग सुख याचे. सुख आम्हा झाले धरितायाचा संग, सुख आम्हा झाले धरितायाचा संग, सुख आम्हा झाले धरितायाचा सुख आम्हा झाले धरितायाचा संग. कळाले उद्वेग सांडोनिया, पळाले उद्वेग सांडोनिया, पळाले उद्वेग सांडोनिया. सुख आम्हा झाले धरितायाचा सुख आम्हा झाले धरितायांचा संग, सुख आम्हा झाले धरितायाचा सुख आम्हा झाले धरितायाचा संग. कळाले उद्वेग सांडोनिया, पळाले उद्वेग सांडोनिया, पळाले उद्वेग सांडोनिया. सुखामध्ये सुख बहु झाले जीवा, सुखामणे सुख बहु झाले जीवा, सुखामध्ये सुख बहु झाले जीवा. सुखामणे सुख बहु झाले जीवा. हरिताया सेवा विठोबाची, गडिताया सेवा विठोबाची, गडिताया सेवा विठोबाची. सुखामध्ये सुख बहु झाले, सुखामणे सुख बहु झाले जीवा, सुखामध्ये सुख बहु झाले जीवा. सुखामणे सुख बहु झाले जीवा. हरिताया सेवा विठोबाची, गडिताया सेवा विठोबाची, गडिताया सेवा विठोबाची. सुखामा झाले हरितायाचा सुखामा झाले धरितायाचा संग, झाले हरितायाचा सुखामा झाले धरितायाचा संग. पळाले उद्वेग सांडोनिया, पळाले उद्वेग सांडोनिया, पळाले उद्वेग सांडोनिया. विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाई जय गोपाल कुमार 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 विठोबा रखुमाई गोपाल कुमार विठोबा रखुमाई जय गोपाल कुमार विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ना 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 विकू द्या जरा ना 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 भक्ती आम्ही केली सांडोनी उद्विग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्विग भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्विग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग पावलोय सांग सुखयाचे पावलोय सांग सुखयाचे सुख आम्हा झाले याचा संग सुख आम्हा झाले धरिता याचा संग पावलोय सांग सुखयाचे पावलोय सांग सुखयाचे दरिता याचा संग सुख आमदार दरिता याचा संग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्विग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्विग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलोय सांग सुखयाचे पावलो हे सांग सुखयाचे सुख आम्हा झाले धरिता याचा संग सुख आम्हा झाले धरिता याचा संग पावलोय सांग सुखयाचे पावलोय संग सुखयाचे सुख
आम्हा झाले दरिद्रायाचा संग सुख आम्हा झाले दरिद्रायाचा संग पावल है उद्वेग सांडोनिया सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया सांडोनिया पळाले उद्वेग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया 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 पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया सुख आम्हा झाले दैतायाचा संग सुख आम्हा झाले दैतायाचा संग विठाला 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 टाळी वाजवा सर्वांनी बोला. विठ्ठल 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 विठाला 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 विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 अमरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. आता भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुख आम्हा झाले धरितायाचा संग
पळाले उद्वेग सांडोनिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले जीवा करिता या सेवा विठोबाची सुख आम्हा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पांडुरंगारो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन मौसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी गुरुदास तुका पांडुरंगा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुख आम्हा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया अनंत कृपामूर्ती रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पंढरीराय सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील भगवंताच्या भक्तीने आम्ही जीवनामध्ये त्या भक्ती सुखाने सुखावलो गेलो, पण त्याकरिता आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं थोडासा पुरुषार्थ महाराज इथे विशद करतात. उपस्थित उपरी ग्रामस्थ भाविक सज्जन माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये या उत्सवातील तृतीय क्रमांकाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण चिंतन सेवा पाहणार आहोत. जगदंत माते आपण जर विचार करायला गेलो की श्रद्धा नाही असा मनुष्य नाही. देखे मनुष्यजात सकळ स्वभावताची भजनशील झाली असती केवळ माझ्या ठाई. नॉनवर बोलतात. एखाद्याला विचारलं का हो एकादशी करत नाही का? नाही म्हणलं आम्ही एकादशी करत नाही, आम्ही फक्त शनिवार करतो. एखाद्याला विचारलं चतुर्थी करत नाही का? नाही म्हणले आम्ही चतुर्थी करत नाही, आम्ही फक्त एकादशी करतो. म्हणजे कुठे ना कुठे त्याची श्रद्धा आहे. श्रद्धा नाही असा मनुष्य नाही, फक्त कुठे श्रद्धा ठेवावी याचं ज्ञान नाही. अडचण कुठे, श्रद्धा कुठे ठेवावी याचं ज्ञान नाही. याचा अर्थच असा आहे की भक्ती करत नाही असा मनुष्य नाही. पण आपण जी भक्ती करतो ती खरंच भगवंतापर्यंत पोचते का अशी कधीतरी मनामध्ये शंका आली पाहिजे ना. परमार्थ करत असताना प्राय आपण जी करतो तिला आपण भक्ती समजतो, फार भ्रमामध्ये आपण असतो. जोपर्यंत ती भगवंतापर्यंत पोचत नाहीये तोपर्यंत ती भक्ती ठरत नाही. देवाने सांगितलं अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वट्मणी.
सगळेच अशा प्रकारे परमार्थ करताना दिसतात, पण सगळेच देवापर्यंत पोहोचतात असं नाही. काय 24 कॅरेट सोनं जर खरेदी करायचं असेल तर त्याच्याकरता मूल्य सुद्धा तेवढं वेचावं लागतं. जेवढा जेवढा शुद्ध अशा प्रकारे भाग आपल्याला घ्यायचा आहे तेवढं मूल्य सुद्धा त्याला काय करावं लागतं, वेचावं लागतं. 24 कॅरेटच्या सोन्याचा दर वेगळा आहे, 22 कॅरेट सोन्याचा दर वेगळा आहे, त्याच्या खाली आणि आहे ना परत 20 कॅरेट, 18, 20. इथं तोंड उघडायचं म्हणजे दर समजून घेण्याकरता. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. 24 कॅरेट सोन्यामध्ये जी शुद्धता आहे ती 18 कॅरेट मध्ये नाही. का? त्याच्यामध्ये काय आला? हिनकस भाग आला. पण तो हिनकस भाग काढण्याकरता त्याला पुटं द्यावी लागतात. तसं आर्त भक्त वेगळा, अर्थार्थी भक्त वेगळा, जिज्ञासू भक्त वेगळा आणि ज्ञानी भक्त वेगळा. जेवढा जेवढा आपण देवा जवळ जाण्याचा प्रयत्न करणार तेवढी तेवढी आपल्या जीवनामध्ये परिशुद्धी पाहिजे. या मार्गावरती येण्याकरता प्रतिबंध कोणताच नाही, पण देवा जवळ जाण्याकरता प्रतिबंध खूप आहेत. की ज्या प्रतिबंधामध्ये सर्वात मोठा प्रतिबंध सांगितला गीताशास्त्रकारांनी तो कामाचा आणि क्रोधाचा. जेवढे तुम्ही लक्ष देऊन ऐकणार आहे, जेवढं प्रेमाच्या नजरेतून माझ्याकडे बघणार आहे तेवढं तुम्हाला ऐकायला भेटणार आहे, सुचणार आहे मला सुद्धा. काम ईश क्रोध ईश रजगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. आता शेतकरी वर्ग इथे आहेत, ते बाळासाहेब वगैरे आहेत. जर बोरवेल घ्यायचं म्हणलं किंवा एखादी विहीर घ्यायची म्हणली तर काय करावं लागतं? मातीचा थर, खडकाचा थर, त्याच्यानंतर खाली येणारा पुन्हा वेगवेगळे थर, पुन्हा अशा प्रकारे पाषाणाचा थर. पाणी आहेच, फक्त पाण्याच्या आड असणारे जेवढे प्रतिबंध आहेत ते सगळे प्रतिबंध आपल्याला दूर करावे लागतात. पाणी जाग्यावरच आहे. तसं भगवंताची प्राप्ती आहेच, फक्त काय करायचंय? त्याच्यावरची प्रतिबंध आपल्याला काय करायचे? दूर करायचे. मग भगवंताच्या प्राप्तीमध्ये सर्वात मोठा प्रतिबंध जर कोणता असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या इच्छा, वासना, या सगळ्या गोष्टी तुकोबारांनी वर्णन केलेले. देव का भेटत नाही? आशा मोह जाळे गुंतलिया, आशा मोह जाळे गुंतलिया, सीतामाईंचे उद्गार आहेत बरं का. चला रामायणात सर्वांना समजेल उमजेल असं चिंतन करू. काय गोड संतांनी अभंग रचना केली. नाडी येले आशा मृगकांती सोने. हा जो सुरुवातीला शब्द दिला नाडी येले, कशामुळे? रामचंद्र प्रभूंच्या सहवासामध्ये असताना सुद्धा आई साहेबांना वाटलं सुवर्णाची कंचोळी घालावी. देवाजवळ राहून अशी अपेक्षा करणं म्हणजे देवाला काय करायचंय? दूर करणं. आणि जेव्हा तो मारीच राक्षस
सुवर्ण मृगाच्या रूपामध्ये जेव्हा आईसाहेबांच्या अगदी नजरेसमोर आलेलं आहे, आईसाहेब म्हणतात 14 वर्षाच्या वनवासामध्ये केव्हाच अपेक्षा व्यक्त केलेली नाही. 14 वर्षाचा वनवासही संपुष्टात आलेला आहे. एक अंतिम इच्छा आहे की या सुवर्ण मृगाची कंचोळी मला काय करायचे, परिधान करायची. रामचंद्र प्रभूंनी येन केन प्रकारेनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अगं सोन्याचं कुठं हरिण असतं का, मला बाकीचं माहिती नाहीये, मला पाहिजे. याला म्हणतात स्त्री हट्ट. शेवटी जेव्हा लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये अशोकवनामध्ये आईसाहेब गेल्या तेव्हा आपलं पूर्वचरित्र आठवतात. का इथे पोहोचले, जर त्या सुवर्ण मृगाची आशा मनामध्ये बाळगली नसती तर माझा एवढा प्रवास झाला नसता. म्हणजेच काय, आशेने मला नाडलं. आशा फार कठीण आहे. भागवतामध्ये कोवी आली, फार गोड आहे. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आली त्यासी, आशेने दीन केले जनाशी, कथा काय सीतरांची. भगवंताच्या अंतःकरणामध्ये आशा निर्माण झाली, बळीराजाच्या दारामध्ये भीक मागावी लागली. जर देवाला आशा इतकी लहान करते, माणसाची काय गती. आणि ही आशा अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत देव मिळवण्याचा विचार सुद्धा डोक्यात घेऊन चालणार नाही. हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये हे सगळे विकार आपल्या सोबत घेऊन परमार्थ करायला लागलोय. पण संतांनी मात्र ह्या सगळ्यांना काय केलेलं आहे, बाजूला केलेलं आहे. गेले आशा पाश निवारोने, गेले आशा पाश निवारोने, गेले आशा पाश निवारोने, गेले आशा पाश. विषय त्यांचा हे दुदास, भक्त ऐसे दाना दे दे उदास, भक्त ऐसे दाना दे दे उदास. गेले आशा पाश निवारणे, गेले आशा पाश निवारणे, गेले आशा पाश निवारणे, गेले आशा पाश. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक वेग असतो. त्या वेगाचे प्रकार आहेत. कामाचा वेग आहे, क्रोधाचा वेग आहे, लोभाचा वेग आहे. ह्यातून कोणी सुटलेला नाहीये. संत महात्मे सोडले तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे विकार जागे आहेत, जागे. वर्णन केलेले. या विकारावरती बोलणाऱ्यांच्या ठिकाणी सुद्धा विकार नाही असं समजू नका. विठ्ठलो विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारे बोललेच नसते. आशा बद्ध बघता धाक श्रोतयाच्या चित्ता. 2 तास महाराज फार गोड बोलतात. इतके गोड बोलतात की सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडतात. पण त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला तर कार्यकर्त्यांना प्रचंड भीती वाटते. महाराज नारळ व्यवस्थित घेतात की नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. याच्यावर जास्त बोलणं म्हणजे आपलेच दात आणि आपलेच ओठ. अगोदरच काळ भयंकर चाललेला आहे, त्याच्यात माझी फोडणी नको. विठ्ठल 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 विठ्ठल. मनीषा धरून आपण भक्ती करतोय.
एक प्रमाणे सांगतो तुम्हाला, 100 कडव्याचा अभंग आहे. पांडुरंगा गुरु प्रथम नमन, याच्यामध्ये आली, नाही भक्ती भली केली या वाचुनी, तरलोसे कोणी न म्हणा. काय म्हणतात, काय बोलतात तू खूप बरे म्हणते. भली शब्दाचा अर्थ आहे, तो माणूस कसा आहे, बरा आहे. पण एखाद्या व्यक्तीविषयी विशेष आपल्याला जर सांगायचं, भला माणूस आहे बरं का, म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणताही दोष नाही. तसं भक्ती आहे, पण आपली सदोष भक्ती आहे. एक विचारतो तुम्हाला, अमृत घ्यायला लागलाय, रोज अमृत प्यायला लागलाय, अमृताचे परिणाम कसे आहेत माहिती आहे? अमृत प्यायल्यानंतर तहान लागत नाही, भूक लागत नाही, तो मरत नाही. सगळे त्याच्यामध्ये काय, अमृतामध्ये पुष्टी पुष्टी सगळे त्याच्यामध्ये गुण आहेत. पण अमृत घेण्याबरोबर त्या अमृताबरोबर थोडं थोडं विष घेणं सुद्धा काय आहे, चालू आहे. परिणाम कशाचे दिसतील हो? अमृताचे परिणाम आपल्यावरती दिसतील का? का नाही दिसणार? त्याच्याबरोबर काय घेणं चालू आहे, विष घेणं चालू आहे. तसं आपण रोज मंदिरात जातो, पंढरपूरला चाललोय, कीर्तनही करतो, ज्ञानेश्वरीचं पारायणही चालू आहे, पण आपले दोष आपण टाकलेले नाही. तुकोबाराय म्हणतात, इतरांनी परमार्थ करणं आणि अभिपरमार्थ करणं जे अंतर आहे ते महद अंतर आहे. किती अंतर आहे? आम्ही सगळं टाकून भक्ती करतो, तुम्ही सगळं घेऊन भक्ती करता. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, 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 भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. पावलो हे सांग सुख यांचे, पावलो हे सांग सुख यांचे, सुख आम्हा झाले दरितायाचा संग, सुख आम्हा झाले दरितायाचा संग, आपल्या भक्तीमध्ये कोणते दोष येतात? आपण परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी देवाकडे मिळावं आशा असते. दुसरा विचार असा आहे, जर आपण प्रवचन करायला लागलो, कीर्तन करायला लागलो, आपण वारीला चाललो, आपण ज्ञानेश्वरी पाठ केली, आपण गाथा पाठ केली, आपण सुंदर मृदंग वाजवायला लागलो, तर जीवनामध्ये थोडीशी दांभिकता येण्याचा काय असतो, संभव असतो. आपली रोजी रोटी मिळत असताना जर आपला आर्थिक स्तर उंचावला तर मिरवणं चालू होतं. माझं बोलणं लक्षात आलं का तुमच्या? मिरवणं चालू होतं. एरवीचं राहणं वेगळं, आणि जेव्हा आर्थिक स्तर उंचावतो तेव्हा कुठेतरी त्याला काय करावं लागतं, समाजामध्ये एक वेगळ्या मी स्तरावरती पोचलं हे त्याला काय करायचं असतं, दाखवायचं. आपण सुद्धा परमार्थ केलेला सांगत जातो, आपला परमार्थ आपण सांगायचा नाही. झाकल्याशिवाय उगवत नाही. लक्षात आलं का? उगवण्याकरता अगोदर काय करावं लागतं,
झाकावं लागतं. अगदी टपोर सुंदर बियाणं आणलेलं आहे, शेतीची मशागतही केलेली आहे, खतही टाकलेले आहेत, वेळेवर पाऊसही झालेला आहे, चांगला जाणकार असा पेरणारा भेटलेला आहे, पेरणी केली, पण त्यांनी रासनी मारली नाही. रासनी कळतं का तुम्हाला? कळतं ना बाळासाहेब? रासनी झाकलं नाही. उत्तम बियाणे आहे, शेती उत्तम आहे, पाणी चांगलं आहे, सगळं आहे, पण त्याच्यावरती जर रासनी मारली नाही, झाकलं नाही, तर ते उगवत नाही. तसं आपण केलेला परमार्थ काय करावा लागतो? सांगायचा नाही. 1000 लोकांना जीव घातलं आणि 10,000 लोकांना सांगितलं, एकही माणसाला जीव घातल्याचं पुण्य तुझ्याकडे. आपल्यामध्ये घडा लागले का हे सांगतोय बरं का. आम्ही रोज कीर्तन करतो, तोंडाला फेस येऊपर्यंत बोलतोय, 2-2, 4-4 कीर्तन चालू आहेत, पण आमचं मन आपल्याला सांगतोय तू खूप लांब आहेस. विठ्ठलू विठाला 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 विठाला. राऊत बाबा सांगत असतं, सांगतो तुम्हाला, आपल्याला घाट्या रोग झालाय. घाट्या रोग, घाट्या रोग म्हणजे कळतं का तुम्हाला? शेतकऱ्यांनी खतं टाकली, शेतीची मशागत केली, वेळेवर पाऊस झाला, त्यांनी हरभरा टाकला, इतका असा उंच हरभरा आला. घाटे जर बघितले तर त्या शेतकऱ्याला वाटलं आपल्या आज दिवाळीच आहे. साधारण एकरामध्ये काही किमान कमाल जे उत्पन्न निघतं त्याच्याही 5 पटीनं उत्पन्न निघेल याचा भरोसा वाटायला लागला. पुन्हा पुन्हा शेताकडे जायला लागला. पण जेव्हा प्रत्यक्षात रास केली तेव्हा लक्षात आलं त्या हरभऱ्याला घाटे टपोरे लागलेत, पण आत हरभरेच नाहीत. मी त्याच्यासाठी सांगत नाही, असंच चाललंय, पेटा बांधले, कंबर बांधले, 1000 लोक कीर्तनात आहेत, पण हरभरे विठाला 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 विठाला. मी कोणालाही उद्देशून बोलत नाही, मी माझ्यासाठी मी बोलतोय. धरून चालला, माझ्या मनाला शकवा लागलोय, सांगा लागलोय, तू करतोयस ते ना, ह्याच्या बाहेर आलं पाहिजेस. मला वाटते लाज, बर का, नारळ घेताना लाज वाटते, घेतो पण लाज वाटते. विठ्ठलू विठ्ठला विठाला 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 विठाला. पण काही काही ह्याच्याही पुढे आहेत, दिलेल्यापेक्षा लाज बाजूला सोडून सुद्धा मागणारी आहेत, जे बिनलाजी पण आहेत. विठ्ठलू विठ्ठला विठाला विठाला. मला पेटकर महाराजांनी फार गोड सांगितलं, उपदेश केला, भागवत अपेक्षा ठेवू नको, जी संभावना करतील त्याच्यात संतुष्ट राहा. आजपर्यंत मी ते पाळलेलं आहे. मोठी माणसं विचारानं सांगतात, मोठ्यांचे विचार मोठे असतात. महाराज, माझा बोलण्याचा मुद्दा आहे की अंतःकरणामध्ये मनीषा असेल, इच्छा असेल, काम असेल, क्रोध असेल, ती भक्ती देवापर्यंत पोचत नाही. म्हणून तुकोबारे म्हणतात, आम्ही अगोदर हे सगळे विकार बाजूला केले, मला ते राहवत नाही म्हणून सांगून जातो. पुन्हा विसरण्याची शक्यता आहे. मी काही पाठ करून आलेलो नाही. द्रौपदीचा विषय फार गोड आहे. द्रौपदीचा भीद पूर्वीला समवी. सगळे पांडव स्वर्गपंथाला निघाले आणि स्वर्गपंथाला जात असताना एक ऋषी एका झाडाखाली काय करायचे, तपश्चर्या करायचे एका ठिकाणी स्थळी. आणि एक झाड होतं जांभळाचं, त्याला एकच फळ लागायचं, वर्षातून एकदा एकच फळ लागायचं. कोणासाठी? तपश्चर्या करणाऱ्या त्या महापुरुषासाठी. जेव्हा पांडव निघाले तेव्हा या सर्वांची सत्व परीक्षा म्हणा, काय पाप पुण्य केलेले आहे त्याची परीक्षा, लेखाजोखा. देवाने ते फळ काय केलं?
आणि सगळ्यांना उद्देशून देवाने सांगितलं, आपल्या आपल्या सत्वाने पुण्याने काय करायचं, हे फळ पुन्हा त्या झाडाला काय गेलं पाहिजे. धर्मराजाने आपण केलेलं सगळं पुण्य निछावर गेलं, संकल्पाने दिलं, थोडस वर आलं. अर्जुनाच्या पुण्याने थोडं वर आलं, पण द्रौपदीची वेळ आल्यानंतर झाडाला काही वेळामध्ये चिकटणार ते फळ खाली आलं, पूर्ण खाली आलं. देवाने विचारलं द्रौपदीला, श्यामा, तिला श्यामा नाव आहे तिचं, हृदयाभिन्न व्यक्तिमत्व महाराज देवाचं आणि द्रौपदीचं. आवडती होती महाराज ती काही. 5 पती असताना सुद्धा भगवंतानी अंगीकार केल्यामुळे ती महापतिव्रता होती. आणि द्रौपदीला देवाने विचारलं, सांग काय पाप केलंस, कबुली दे. पापाची कबुली दिल्यानंतर पाप जात, हसणाऱ्या पुढे नाही, देवासमोर. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून पंढरपुरामध्ये गेल्यानंतर, गरुड पाराजवळ गेल्यानंतर कान धरुनी नाचेन. का नाचायचे? काही माम बघा तुम्ही, का ते पाप काय करायचंय, व्यक्त व्हायचंय. मुंगी पासून ते ब्रह्मदेवापर्यंत असाही एकही मनुष्य नाहीये की ज्याच्या भूतकाळामध्ये दोष घडलेले नाहीत. विठ्ठल 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 विठ्ठल. मोठा दोष हाच आहे की दोषाची कबुली आपण देत नाही. असतो दुर्जन, दाखवायचंय सज्जनपणा. असतो चोर, दाखवायचंय साव. त्या द्रौपदीला विचारलं, काय घडलंय. तिनं मागचं थोडस ते भूतकाळामध्ये जाऊन बघायला लागली. आपल्याला कळतं ना, आपण आतापर्यंत जीवन कसं जगत आलो, काय काय केलं, कळतं ना. मन जाणे पापा, तुका म्हणे माय बापा. लोक जरी आपल्या पाया पडत असली तरी सुद्धा आपण पाया पडून घ्यायची योग्यता नाही का आहे, आपल्याला कळतं. द्रौपदीला कळालं ना. द्रौपदीला विचारलं देवाने. द्रौपदी म्हणते, जेव्हा मी माडीवरती उभी होते, बलदंड शरीर, आणि कर्ण जेव्हा गंगेवरून स्नान करून येत असताना कर्णावरती नजर गेली आणि असं मनामध्ये येऊन गेलं, 5 पांडवांबरोबर हा 6वा असता तर. फक्त तर सांगतोय की जर आला तर एवढा फक्त संकल्पाला, पाप केलेलंच नाहीये, फक्त मनामध्ये एवढं पाप आलं, तेवढ्या पापासाठी वरून जांभूळ खाली आलं. आपण काही न बोललेलंच बरं. विठ्ठल 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 विठ्ठल. मला एवढंच याच्यातून सांगायचंय, मनाचं उणपुर काढायचा हेतू नाही याच्यात. तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी, विटाळशी नसावी, विटाळशी नसावी. तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी, विटाळशी नसावी, विटाळशी नसावी. तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी, विटाळशी नसावी, विटाळशी नसावी. तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी, विटाळशी नसावी. तुम्हाला एक विचारतो, प्रवासामध्ये तुमच्या डोळ्यामध्ये बारीक कण गेला, धुळीचं कण असतात ना ते, म्हणजे ज्याचं थोडस घनतेमध्ये रूपांतर झालेलं असतं. धुळा वेगळा आणि कण वेगळा. दगड नव्हे, धुळीचाच कण असतो, असं त्याचं घनता आलेली असते त्याच्यामध्ये. माझं बोलणं कळतं का बघा. आणि तो कण जर आपल्या डोळ्यामध्ये गेला, आपण असं म्हणतो का, हो द्या प्रवचन, हो द्या कीर्तन,
बघू सकाळी म्हणतो का नाही. तुका म्हणे कणू अणु तेही न समाये. डोळ्यामध्ये कणभर सुद्धा इतका सुद्धा अणु इतका सुद्धा तो कचरा चालत नाही. तसं देवाला अल्पसा सुद्धा दोष चालत नाही. तुकोबारे म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं, भक्ती आम्ही केली. इथं आम्ही शब्दाला अधोरेखित करायचं. अधोरेखित शब्द नाही कळला तर अंडरलाईन सांगतो. म्हणजे मराठीला इंग्रजी पर्याय दिल्यानंतर आपल्याला मराठी कळते. हा आपला महाराष्ट्र. विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि सांगणारा कर्नाटकातील आहे. ज्याला कन्नड भाषेचं ज्ञान आहे. सद्गुरू जोग महाराजांची कृपा आहे. अस्सल अस्खलित मराठी बोलता येते. सद्गुरू जोग महाराजांचे उपकार आहेत माझ्या जीवनात, हे विसरणार नाही कधी. त्याच्यामुळे मला मराठी सोडून दुसरं मला खूप मागणी आहे. बेंगलोर पर्यंत मागणी आहे. कन्नड भाषेमध्ये तुम्ही कीर्तन केला तर तुम्हाला आम्ही महाराष्ट्रात सोडणारच नाही. म्हणले मला महाराष्ट्रच परवडला. माझा मराठाची बोल कौतुकी अमृता तेही पैसा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवी न काय. ज्ञानोबाऱ्यांची प्रतिज्ञा आहे महाराज. ज्ञानोबारे कळायची वाटतात ना, ज्ञानेश्वरी वाचा. जे काही भाग्यवान श्रोते बसलेत ना इथे, 2-3 दिवस गैरहजर असाल, पण उरलेला दिवस तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तास वेळ मिळून द्या. पण ज्ञानेश्वरी घेऊन बसा, खुर्चीवर बसा. चैतन्य महाराज देगलूरकरांच्या भाषेत सांगतो, झोपून वाचा पण वाचा. विठ्ठल विठाला 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 विठाला. ज्ञानेश्वरीला गाथ्याला विसरू. उरलेल्या वेळामध्ये मी ज्ञानेश्वरी गाथा भागवतच वाचत असतो. माझ्या समोरच असतं. कधी पण तुम्ही या. गुलेबाबांचं जीवन पाहिलं बरं कमी या बाबतीत. त्यांच्या खोलीमध्ये गेल्यानंतर एक टॉवेल, धोतर, बंडी, पाण्याचा घडा आणि एक रेडिओ, वर्तमानपत्र. ह्याच्या पलीकड जर चौथी वस्तू त्या खोलीमध्ये दिसली नाहीच. आणि ग्रंथ. जेव्हा तुम्ही जाल वाचन, नाही वाचन रामकृष्ण. तुम्ही भेटण्याकरता गेला, गप्पा मारायचं म्हणून गेला, नाही बसायची बिशादच नव्हती गुलेबाबांच्या खोलीमध्ये. दर्शन केल्या बरोबर विचारायचे, बुवा या आता. आमदार जरी आला तरी बुवा काय काम आहे आपलं. आपला वेळच देत नव्हते. आपण वेळ घालवण्याकरता लोकात जातो. विठ्ठल विठाला 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 विठाला. वेळ घालवण्याकरता माणसं पत्ते खेळतात, आणखीन काय करतात. मला कधी कधी वाटतं की येते आहे लोकांची. देवाने यांना आयुष्य एवढं दिलेलं आहे. परमार्थ करत असताना जसं जसं आयुष्य वाटतं तसं तसं भीती वाटायला लागते की आपलं परमार्थ करणं काय होणार आहे, थांबणार आहे. आपला मुद्दा इथे आहे. जगद्गुरु तुकोबार आहे. आम्ही शब्दाला अधोरेखित करत असताना आपण विचार पाहतोय की तुकोबारे सांगतात आम्ही भक्ती कशी केली, उद्वेग सांडोनी केली. उद्वेग म्हणजे काय विचार बघू. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, घरी जाऊन जरूर बघा, जरूर. शक्नोती हैव यस्सोडुम प्राक्षरी विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम संयुक्तस्स सुखी नरहा. भगवान परमात्मा सांगतात जगात कोण सुखी आहे, ज्याच्या अंतःकरणातून कामाचे, क्रोधाचे, लोभाचे वेग गेलेत तो सुखी आहे. ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे तो सुखी आहे, हा फार मोठा भ्रम आहे. जो सत्ताधीश आहे तो सुखी आहे, फार मोठा भ्रम आहे. माननीय विद्यमान मुख्यमंत्री महोदयांना जाऊन विचारा रात्री झोप लागते का. 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री झाला तर त्याची प्रायोरिटी आहे, प्राधान्य आहे फक्त खुर्ची टिकवण्याकरता त्याला सगळं बळ खर्ची घालावी लागतं, दुसरं काही नाही. लग्न सरायमध्ये, लग्न मंडपामध्ये जर तुम्ही गेला ना, अगदी
हजारोच्या संख्येने जर लग्न मंडपामध्ये उपस्थित असेल तर तिथे खुर्च्या भोजनाकरता हजारच असतात. 10,000 लोक असतील तर 1000 खुर्च्या असतात. सर्वांची झुंबड असते भोजनाकरता. एका खुर्चीच्या मागे 10 जणांची लाईन असते महाराज. त्याला सुधरतच नाही महाराज. बासुंदी घ्यावी का पापड घ्यावं का भात खावा का सगळंच एकदा कालवून एकदाच संपून टाकावं का इथं जागेवर सोडून निघून जावं कळत नाही. का मागे उभे असतात. हे मुख्यमंत्र्याकरता सांगतोय. विठ्ठल विठ्ठल अशी काय असते रांग असते. रांग आहे सुखी नाही. एवढ्याच करता तुकोबारे म्हणतात जीवनामध्ये आम्ही काय केलेले कामाला आणि क्रोधाला या वेगाला सांडलेले. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. वेग आहे वेग. किती वेग असतो काय सांगावं. कामयेश क्रोधयेश रजगुण समुद्भव महाशनो मा पापमा विद्धीनमिह वीरिणम. हजारो वर्षाची तपश्चर्या एका क्षणामध्ये मातीत घालतात. एवढा वेग त्या कामाचा आणि क्रोधाचा असतो. जे प्रतिसृष्टी करू शकती तेही कामक्रोधे झडपी जती. वर्णन केलं. ज्यांच्या ठिकाणी प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद आहे ते सुद्धा धुळीला मिळतात. धुळीला एका क्षणात. का हे काम आणि हे क्रोध आहे. पण आम्ही मात्र हे सगळं टाकलं. म्हणून ज्ञानोबाऱ्यांचं तुकोबाऱ्यांचं भजन आहे. लक्षात ठेवा. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रिये आम्ही झालो गोसावी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धागे आम्ही झालो ऐका बरं का. गुरुवारी घुलेबाबांच्या मुखातून ऐकलेले सांगतो जरा सांग. हे जेव्हा हार्मोनियमवर बसले ना विभूती साहेब मला आठवण झाली चंदू काकांची. विठ्ठल विठ्ठल एक निरागस व्यक्तिमत्व महाराज. अजात शत्रुत्व मनुष्य महाराज. आणि त्या बाबतीमध्ये इतके ते माहिर होते. एवढ्या तयारीची व्यक्ती असून सुद्धा महाराज काय त्याच्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या ठिकाणी निबरता होती महाराज. कधी सुद्धा असं दाखवलं नाही की मला एवढं येतंय. याला म्हणतात ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. जाऊ दे. माझ्यात नसानसामध्ये काही शब्द अशी भरलीत गुलीपवांची. सांगू का आता. ज्यांनी श्रीमंती पचवली तो श्रीमंत. ज्यांनी ज्ञान पचवलं तो ज्ञानवान. पचायला पाहिजे. पचायला पाहिजे. पचलं नाही तर काय होतं बाहेर येत वांती होते. वांती. आपला विचार येत आहे. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावी. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. आणि हे टाकल्याशिवाय भगवंताचं सुख भेटत नाही. पावलो हे संग सुखयाची. एक लक्षात ठेवायचं. सूर्योदय झाल्याशिवाय रात्रीचा काळोख जात नाही. विकार मावळल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. जसं हा विरोधाभास आहे ना. अत्यंत विरुद्ध धर्म आहेत. जिथं अंधकार आहे तिथे प्रकाश नाही. जिथे प्रकाश आहे तिथे अंधकार नाही. जिथं देव आहे तिथे विकार नाही. जिथे विकार आहे ते नाही. म्हणून तर त्या सर्व गोपिकांना देवाने सांगितलं हे सगळं सांडून माझ्याजवळ आलं पाहिजे.
सगळ्या गवळणी स्नान करायला लागल्या आणि सर्वांनी कपडे त्या कदंब वृक्षावरती टाकलेली होती. देवाने ती सगळीच कपडे घेतली आणि वरच्या फांदीवरती जाऊन सुंदर वेणू वाजवायला लागला. तुम्ही ते चित्र पाहिलं असेल कदाचित. सगळ्या गोपिकांना देवाने सांगितलं, या तुम्ही जशा अवस्थेमध्ये असाल तशा अवस्थेमध्ये या. देवाला एवढंच पाहिजे होतं की देहबुद्धीवरती आहेत किंवा नाही. देहबुद्धीवरती असतील तर त्या लज्जेनं येणार नाहीत आणि देहबुद्धी सोडली असेल तर लज्जा सोडलेली असेल. हे सगळं टाकल्याशिवाय परमात्मा भेटत नाही. तुकोपर्यंत आम्ही तेवढ्या करता काय केलं, टाकलेले. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. वक्ते बाबांनी सांगितलेलं ऐकलेलं सांगतो. कीर्तनकारांनी सांगण्यापेक्षा भरपूर ऐकलेलं असलं पाहिजे. त्याचं खूप श्रवण झालेलं असलं पाहिजे. खूप अधिकारी पुरुष. वक्ते बाबांनी सांगितलं, जमदग्नी ऋषीने आपल्या पत्नीचा शिरच्छेद परशुरामा करवी केला. ते काही सामान्य व्यक्तिमत्व होतं का? हजारो वर्षाची तपश्चर्या ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांना क्रोध आवरता आला नाही. हे फक्त आपल्याला सांगण्यासाठी हे दाखले आहेत. त्यांना क्रोध आवरता आला नव्हता असं नाहीये. आपल्याला हे दिग्दर्शन करायचंय, आपल्याला हे सांगायचंय की हजारो वर्षे तपश्चर्या करून ज्यांना क्रोध आवरता आला नाही, तुझी तपश्चर्याच नाही, तुझं काय होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. तपश्चर्या करणाऱ्यांना आवरता येत नाहीये, ज्याची झालीच नाही त्याचा विषय कुठे आहे. ज्याने अभ्यास प्रचंड केलेला आहे त्याची पास होण्याची पंचायत आहे. ज्याने केलाच नाही त्यांनी काय बोलावं. सांगण्याचा मुद्दा माझा इथे आहे की ज्यांनी तपश्चर्याच केलेली नाहीये त्यांनी काम क्रोध आवरणं सोपं आहे, फार अवघड आहे. एक प्रसंग सांगतो, ऐकला असेल नसेल माहिती नाही. स्वस्त्रा मात्रा दुहित्रा विविक्तासनो भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. हा काम इतका बलवान आहे. गोलीबाबा सांगायचे, एकांत आहे, स्वतःच्या इच्छेने स्त्री आलेली आहे, भामचंद्रासारखा डोंगर आहे, इंद्रिय प्रबलता आहे, पाठवे, तरी सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जाईऊ माती न करी सायास. हे विकारांना बाजूला टाकलेलं आहे. लक्षात आलं. जैमिनी आणि व्यासांचा एक संवाद आहे. हा श्लोक मी सांगितला ना, मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वा विविक्तासनो भवेत. आपली आई, आपली सून आणि आपली बहीण यांच्या बरोबर एका आसनावरती बसायचं नाही. शास्त्र सांगितलं. आपली आई असेल, आपली बहीण असेल, आपली सून असेल, एका आसनावरती बसायचं नाही. का? बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. हा श्लोक लिहित असताना जैमिनींनी व्यास महर्षींना विचारलं, म्हणले जरासा याच्यात बदल केला पाहिजे. काय बदल करायचंय? इंद्रिय विद्वानांना त्रास देत नाहीत असा बदल करायचा आहे. अपिकर्षती आहे ना, तिथे नापिकर्षती लिहायचे. मोठी माणसं बोलून दाखवत नाहीत, शांत राहिले. थोड्या वेळाने व्यासाने सुंदर अशा तरुणीचं रूप घेतलेलं आहे, साज शृंगार केलेला आहे, पाऊस पडायला लागलेला आहे, पूर्ण चिंब भिजलेली ती स्त्री आहे आणि पर्णकुटीमध्ये कोण आहेत? जैमिनी आहेत. त्या स्त्रीला पाहिल्यानंतर त्याने सांगितलं, आतमध्ये या ना. आणि त्या स्त्रीला पाहिल्यानंतर या जैमिनीच्या अंतःकरणामध्ये काम विकार जागा झाला आणि त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. तेव्हा व्यासरूपी त्या स्त्रीनं जैमिनीला सांगितलं. ते स्त्री कोण होते? व्यास महर्षी होते. व्यासाने सांगितलं, ठीक आहे, पण मला खांद्यावरती घ्यायचंय आणि या आश्रमाच्या 5 फेऱ्या काढायच्या म्हणे. काय सांगितलं?
5 फेऱ्या काढायच्या. खांद्यावरती घेतलं, पहिल्या फेरीला 50 किलोचं 70 किलो झालं. दुसऱ्या फेरीला 90 पार झालं. तुम्ही वजन मोजू नका उद्या सकाळी जाऊन. तिसऱ्या फेरीला 100 पार झाल्यानंतर जे पाय खाली आले होते ना, ते असे पाय दिसायला लागले आणि सहज वरती बघितलं, व्यास महर्षी होते. मानगुटीवर बसून कबूल करून घेतलं, अपिकर शेतीला यायचं का नापिकर शेतीला यायचं सांग. इंद्रिय विद्वानाला त्रास देतात की नाही सांग. फार पोपटासारखं बोलता आलं म्हणजे परमार्थ साधलं असं नाहीये. विठ्ठल 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 विठ्ठल. शुगर झालेली माहिती आहे तरी सुद्धा माणसं गोड खायचं राहतात का? काय करावं म्हणले. त्यात एक वैशिष्ट्य सांगतो, ज्यांना शुगर झाले त्यांनाच जास्त गोड खाऊ वाटतं. आम्ही महिन्याच्या वारीला आमचं वेगळे वेगळे नियोजन असतं. बासुंदी चांगली मिळते पंढरपुरात, आम्ही आणतो. तर आपल्याला काही नाही म्हणलं, आपण खातो. त्यात परमार्थिक माणूस म्हटल्यानंतर त्याला जास्तच गोड आवडतं. जास्त गोड आवडायला लागली समजायचं सात्विक पण आलेलं आहे. जास्त तिखट आवडायला लागलं समजायचं राजस आहे. नको ते खायला लागला की तामस आहे. गणित आहे ते. पांढरी शुभ्र कपडे आवडायला लागले की समजायचं सत्व कोणी आहे. रंगी बेरंगी वापरायला लागला की समजायचं रजो कोणी आहे. काळी निळी हिरवी वापरायला लागली की समजायचं तमो कोणी आहे. विठ्ठल विठ्ठल ती बासुंदी केलेली महाराज. आणि मला माहिती होतं की ज्यांना वाढायचे त्यांना 400 पार शुगर आहे. मी म्हटलं काका तुम्हाला शुगर आहे ना? महाराज घरी चहा पिऊ देणार. म्हणलं इथं बासुंदी तरी खाऊ दे. मी मरणार आहे माहिती असून सुद्धा जीव आवरता येत नाही. इंद्रियावरनं कीर्तनात बोलण्या इतकं सोपं नाही. वाचा वदी परी करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा. म्हणून तुकोबाऱ्यांना दंडवत आहे का? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. टाकले महाराज टाकले. काम टाकलेला क्रोध. ऐका आता बरं का तुकोबारने काय टाकलेले. 20 काठ्या एकत्रितपणे त्या काठ्याने मंबाजी बुवांनी तुकोबाऱ्यांना मारलं तरी तुकाराम महाराज विचारतात मारणाऱ्याला तुझे हात पाय दुखा लागले काय? म्हणले मला मारताना. आपल्याला फक्त जरा सर बाजूला हो म्हणलं तर माणसं जीव घ्यायला उठतात. माणसं प्रवास करून बघा. आम्ही एवढा प्रवास करतोय तर प्रवासामध्ये आम्ही जवळजवळ मनीमावशीच होते महाराज. काही बोलत नाही. भले आपली सीट असली कन्फर्म असली तरी सुद्धा उभं राहून प्रवास करायचं, पण कोणाची हुज्जत घालायची नाही महाराज. जीवच घ्यायला उठतात माणसं. बघा प्रवासात अनुभव. माझे मला वाटते सह्याद्री महालक्ष्मी एक्सप्रेसने मी चालवतो मुंबईला. मुस्लिम महिला चढल्या गाडीमध्ये. उभं राहायला जागा नव्हती. थोडस बसण्याकरता म्हणजे थोडं सरका. सरकता सरकता सगळी पूर्ण सीट काबीज केली आणि इतकं भांडायला लागले. शेवटी पोलिसांना बोलवून ज्यांनी बसायला जागा दिली त्यांना मारायला लावलं आणि त्या बसल्या. किती प्रामाणिकपण आहे. म्हणून तर कायदा पास झालाय. विठ्ठल विठ्ठल कुछ तुम समझे कुछ हम समझे. विठ्ठल विठ्ठल म्हण आहे पण सांगत नाही तर मोठी मोठी माणसं बसले तिथे. माझा बोलण्याचा मुद्दा इथे आहे. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. मला वाटते 9:15 थांबायचंय ना. अजून पहिल्या चरणाच्या अर्ध्या तुकड्यात आपण आहे. जर 1.25 तास एका तुकड्याला लागला असेल तर असे 6 तुकडे आहेत. तुमची तयारी असेल तर मी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. सारे वाजवा सर्वांनी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठोबार घुमाय विठोबार घुमाय विठोबा माय विठोबार घुमाय विठोबार घुमाय बार विठोबार घुमाय बार घुमाय विठोबार घुमाय बार घुमाय विठोबार घुमाय बार घुमाय विठोबार घुमाय खाली खाली बटन निघाला त्याचं खाली मार मार भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी 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 उद्वेग पावलो गेले संग सुखयाचे पावलो संग सुखयाचे पावलो संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे सुखमा झाले धरितायाचा संग सुखमा झाले धरितायाचा पावलो हे संग सुख वाटे 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 सुख झाले धरितायाचा संग सुख आमा झाले धरतायाचा संग भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग उत्तर निघायची नाही भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग
पावलो हे संग सुखयाचे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे सुखामा 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 झाले घरकायाचा संग हो सुखामा झाले घरकायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले सुख आम्हा झाले हरितायाचा संग सुख आम्हा झाले हरितायाचा संग सुख आम्हा झाले हरितायाचा संग झाले हरितायाचा संग सुख आम्हा झाले हरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया सुख आम्हा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग नावनोबारींची भाषा फार गोड आहे. हे तिन्ही जब जागती तब निकियाची प्राप्ती हे कानही नायकती देवही हे माझे कानही नायकती देवही मध्ये. ऐका, जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये काम क्रोध लोभ जागे आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही. सुतराम संबंध नाही. त्रिविधं नरकस्येदं द्वारनाशनमात्मन काम क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. भगवान परमात्मा सांगतात ही तिन्ही काम क्रोध लोभ ही तिन्ही नरकाची द्वार म्हणून सांगतात. पण आम्ही काय केलं, या तिघांनाही बाजूला सांगितलं. लोभ तर बघा, ऐका 5 मिनिटात थांबतो, काळजी नसावी. काय, आपण जर पायी पंढरपूरला निघालो आणि एखादा नौखा आपल्यासोबत आला असेल तर तो सारखा विचारतो कुठे ठेपाय, कुठे थांबायचंय, कुठे थांबायचंय. पुढे 5 किलोमीटर जरी चालायचं असलं तरी त्याला सांगावं लागतं, हे झाड दिसतं ना, हे इथं थांबायचं.
तसं तुम्हाला 5 मिनिटात थांबतो म्हटलं की अजून 15 मिनिटं शांत राहते. विठ्ठल विठ्ठल. काय एखाद्या व्यक्तीकडे 10,000 रुपये मागितल्या बरोबर दिले. घरी गेल्यानंतर विचार करतो, अरे 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 मागण्यात चूक झाली, 50,000 मागितली असते तरी मिळाली असते. म्हणजे काय झालं, काम पूर्ण झाला की लोभ वाढतो. 10,000 रुपये मागितले, 10 रुपये सुद्धा दिले नाहीत. काय करायचंय, काय करायचे पाहुणे असले. म्हणजे काय झालं, क्रोध जागा झाला. कामाच्या अपूर्ततेमध्ये क्रोध जागा होतो आणि कामाच्या पूर्णतेमध्ये लोभ जागा होतो. लोभ मूल आणि पापाणी असं वर्णन केले. पण तुकोबा मी सगळंच टाकलं. मूळ याचा काम आहे, तो कामच आम्ही टाकला. कामाचे नाही तेथे क्रोधची कैचा, तेथे कैचे भांडण रे. आई आली तर लेकरं, आईच नाही लेकरं कुठली नाही. असं काम आला सगळे माग विकार जमा होतात. म्हणून तर वर्णन केले खेड्या प्रकरणावर. खेड्या माझी हणम्या शान तो न पडी काम व्यसनी रे, वर्णन केले. त्याच्याकरता आता जोडी रंगात आली पण वेळ संपत आली. विठ्ठल सांगण्याचा मुद्दा आहे, तुकोबांनी या कामादी क्रोधादी लोभादी याच्यावरती विजय मिळवला. क्रोधावरती विजय मिळवणं सोपं आहे. ज्ञानोबांची भाषा आहे, कुमारही क्रोधे भरे. ऐका, एखाद्या लहान लेकराला सुद्धा एखाद्या गोष्टीने राग येतो. असं कृत्य केलं तरी त्या महापुरुषाला राग येत नाही, क्रोध येत नाही. लक्षात आलं. तुम्ही भागवतामध्ये कदरवी ब्राह्मणाची आख्यान आलेली, कदरवी ब्राह्मणाचं आख्यान वाचा. की त्या कदरवी ब्राह्मणाच्या डोक्यावरती मस्तकावरती मूत्र विसर्जन केलं तरी सुद्धा त्यांना राग आलेला नाही. याला म्हणतात सद्य शांती. सामान्य गोष्ट आहे का महाराज. काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडली गवरारे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. इथं महाराज उत्तरार्ध चंबित करतात. लक्ष द्यावर का संगती कशी त्याची. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाची. उद्वेग सांडोनी आम्ही भक्ती केली तेव्हा हे भगवंताचं सुख आम्हाला प्राप्त झालं. सुख आम्हा झाली धरितायाचा संग पळाली उद्वेग सांडोनिया. वर्णन केलेले. भगवंताचं सुख मिळालं की बाकीकडे लक्ष आपलं जात नाही. याचे सुख तुम्हा कळली यावरी मग दारोदारी न फिराल. खरं सुख कळाल्यानंतर खोट्या सुखामध्ये तो रम्माण होत नाही. तुकोबा म्हणतात, पावलो ही संग सुखयाची सुख आम्हा झाली धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया. तुकोबा म्हणतात त्या सुखाला मर्यादा नाहीये. किती सुख झालं. तुका म्हणे बहु सुख झाले जीवा. 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 तुका म्हणे बहु सुख झाले.
बहु सुख झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची सुख आम्हा झाले दर्दायाचा संग सुख आम्हा झाले दर्दायाचा संग घडलिया सेवा विठोबाची घडलिया सेवा विठोबाची सुख आम्हा झाले दर्दायाचा संग आम्हा झाले दर्दायाचा संग 2 मिनिटांमध्ये थांबतो. 5 मिनिटं सांगून 10 मिनिटं घेतली, 2 मिनिटं सांगून 5 मिनिटं घेतो. बहु सुख झाले जीवा. आपल्या जीवनामध्ये अडचणी आहे, देहाला सुख लावण्याचा आपण प्रयत्न करतोय, जीवाला नाही. जेव्हा आपण जीवाला सुख लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण सुखी होणार. एसी पाहिजे, आणखीन काय पाहिजे, आणखीन काय पाहिजे, हे सगळं देहाचं अंजन म्हणजे नाही. जीवाला जर आनंदाची उपभोक्ता पाहिजे असेल, उपभोक्ता व्हायचं असेल, त्याला ध्यान पाहिजे, चिंतन पाहिजे, पूजा पाहिजे, नामचिंतन पाहिजे. हे जीवाचं काय आहे, सुखी होण्याचं साधन आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे बहु. मराठी व्याकरण आणि संस्कृत व्याकरणामध्ये हा फरक आहे की मराठीमध्ये एक वचन आणि अनेक वचन एवढंच आहे, पण संस्कृत व्याकरणामध्ये एक वचन, द्विवचन नाही, बहुवचन. बहु शब्दामध्ये मर्यादा नाही. संसाराच्या सुखामध्ये मर्यादा आहे. गुलेबाबा सांगायचे, एक ठराविक जीवनामध्ये काळ गेला तर परस्पराचे चेहरे बघण्याची सुद्धा इच्छा होत नाहीये. हा संसाराच्या विषयाच्या सुखाच्या या मर्यादा आहेत. पण परमार्थामध्ये मात्र देशकाले वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा. ज्याला देशाची, कालाची, वस्तूची मर्यादाच उरत नाहीये त्याला म्हणतात बहुसुख. सांगू का प्रमाण? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. जीवनामध्ये आनंदाशिवाय काही उरतच नाही. आपल्या जीवनात दुःखाशिवाय काही शिल्लक. आनंदच आहे, जाय जिकडे जावं तिकडे आनंदच आहे. अशा प्रकारे तुका म्हणे बहु सुख झाले जीवा. आणखीन 10 मिनिटं जर वाढवली तर तुम्हाला दुःख व्हायला नको म्हणून थांबतो. तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा, बोला, तुकाराम. टाळे टाळे. राम तुकाराम 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 धन्यवाद. शेवटची चल म्हणा. तुका मने सुख बहु वाटेचे झाले. तुका मने सुख झाले जीवा. तुका मने सुख बहु झाले जीवा. कामने सुख बहु झाले जीवा. कामने सुख बहु झाले जीवा. कामने सुख बहु झाले जीवा.
जीवा तुका म्हणे सुख भाऊ झाले जीवा तुका म्हणे सुख भाऊ झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची घडलिया सेवा विठोबाची विठोबाची सुख झाले आम्हा दर्शया सुख झाले आम्हा दर्शयाचा करलिया सेवा विठोबाची करलिया सेवा विठोबाची विठोबाची सुख आम्हाला दर्शयाचा सुख आम्हाला दर्शयाचा पावलो हे संग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया आयना पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया 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 पळाले उद्वेग 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 सांडोनिया तुका माझाले घरी जायाचा संग तुका माझाले घरी जायाचा संग घरी जायाचा संग घरी जायाचा संग. आणि राग म्हणू नका. शुद्ध संप्रदायाच्या दृष्टिकोनातून चाल चालू असताना मृदंग वादकांना वेळ देणं, परण वाजवायला सांगणं, त्याची तयारी दर्शविणं हे कीर्तनामध्ये योग्य नाही. का सांगतो?
कीर्तनामध्ये गुळ होतात, पाणी होतं, काही बदल व्हावा म्हणून सांगतो. मुख्य अधिष्ठान भगवान परमात्मा डोळ्यासमोर ठेवून 2 तास सेवा करायची. त्या सेवेमध्ये कीर्तनकार महत्वाचा नाहीये, वादक महत्वाचा नाहीये, गायक महत्वाचा नाहीये. गायन, वादन, श्रोता सगळे मिळून भगवंताच्या ठिकाणी आपण केंद्रित झालं पाहिजे, हे कीर्तन आहे. तिथं आपले स्वतःची कुठे अभिव्यक्ती असता कामा नाही. मुख्य केंद्र कोण असलं पाहिजे? नवरदेवाच्या लग्नामध्ये करवली आहे, पण योग्य तिथंच चाल म्हणली, पण किती 4 मिनिटामध्ये चाल संपली पाहिजे. बोलण्याचा राग मानू नका. तिथे कीर्तनामध्ये त्या वक्त्याला प्रचंड वेळ दिला पाहिजे आणि त्या वक्त्याच्या ठिकाणी ज्ञानाची प्रधानता, वैराग्याची प्रधानता आणि भक्तीची प्रधानता ही सांगण्यामध्ये असली पाहिजे. आता कीर्तनाचे दर्जे घसरत चाललेत म्हणून ही सांगण्याची वेळ यायला लागली. असो, काही बोललो असेल तर मातृहृदय करून माझे शब्द मला परत करा. झालेली सेवा गुरुवर्यांच्या, दानोबाऱ्यांच्या, तुकोबाऱ्यांच्या समर्पित करून पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, या विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुळे